नमस्कार. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष खूप आनंदाचे, सुखाचे आणि भरभराटीचे जावो. प्रत्येक नवीन वर्षाला आपण काहीतरी संकल्प करतो आणि तो पूर्ण करण्याचा वर्षभर प्रयत्न तरी करतो. तसंच यावर्षी म्हणजेच 2026चा माझा एक संकल्प होता की माझं स्वतःचं असं नवीन यूट्यूब चॅनल चालू करेन आणि त्याच्यामध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न करेन. तसं तर मी आहे मूळची मराठवाड्यातली आणि त्यानंतर शिक्षण, नोकरी हे करण्यासाठी मी पुण्यात आलेली आहे. त्यामुळं चॅनल हा मराठीतच असेल, म्हणजे मी जे काही बोलेन ते बऱ्यापैकी मराठीतच असेल. हो, आता आपण इतकं सगळीकडे इंग्रजी वापरतो किंवा दुसऱ्या भाषांमध्ये पण मी बोलते. त्यामुळे हो, असं होऊ शकतं की एकदम शुद्ध अशी मराठी नाही येणार, पण भावना पोचतील अशी मराठी नक्की असेल. त्यावेळेस मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार केला, त्यावेळी माझं हे पक्कं होतं की माझं चॅनल हे मराठी चॅनल असेल. पण मेन गोंधळणारा विषय होता तो म्हणजे की माझ्या चॅनलसाठी नक्की विषय कुठला असेल. कारण तसं बघायला गेलं तर माझं रोजचं रुटीन हे सारखंच आहे, म्हणजे सामान्यच आहे. जसं नॉर्मली आपल्या खूप साऱ्या स्त्रिया करत असतील, घरची कामं, ऑफिसची कामं, मुलांची कामं, ते असू देत. ते मीही तेच करते. पण काही जणांना असं वाटतं की आपण हे कसं मॅनेज करतो किंवा ही मुलगी कसं मॅनेज करते हे सगळं. तर मे बी माझ्या व्हिडिओ थ्रू मी हे सगळं थोडं थोडं शेअर करण्याचा प्रयत्न करेन की मी 2 मुलांची आई असून IT मध्ये जॉब करते आणि तरीही सगळी कामं कसे मॅनेज करते. तसं एकट्या स्त्रीला हे सगळं मॅनेज करणं खरं खूप अवघडच जातं. पण नशिबाने आपल्या आयुष्यात चांगली माणसं आली की चांगली कामंही होतात आणि खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळं नशिबाने माझ्या आयुष्यात आहेत चांगली माणसं आणि त्यांच्यामुळे मी हे सगळं करू शकते. तर आणि त्याचप्रमाणे मला क्लिनिंग, ऑर्गनायझिंग म्हणजे स्वच्छता, नीटनेटकेपणा हा बऱ्यापैकी आवडतो. पण लग्न झाल्यानंतर कळलं की अरे हे एकट्यासाठी नाही, पूर्ण घरासाठी करायचं असतं. स्टार्टिंगला खूप गोंधळल्यासारखं व्हायचं की कसं करायचं, आपणच का करायचं? हो, कारण मी आहे थोडीशी स्त्रीवादी तत्त्वांची. मला असं वाटायचं का मी हेच करावं, मीच का हे करावं? पण ठीक आहे, जसं जसं आयुष्य पुढे जातं तसं आपण खूप गोष्टी समजतो आणि समजून घेतो आणि आपल्या प्रकारे ते आयुष्य कसं आनंदी होईल, सुखी होईल याचा प्रयत्न करतो आणि मीही तेच केलेलं आहे. कामाशिवाय मला खूपदा गाणी म्हणायला, गुणगुणायला आवडतात. खूप साऱ्या गप्पा मारायला आवडतात. खास करून जर माझ्या समविचारी मैत्रिणी माझ्याशी भेटल्या किंवा माझ्या बहिणी असू देत. ते आपले जे सणवार असतात त्या सणावारांना नटायला किंवा त्या गोष्टी छान एन्जॉय करायला आवडतात. खरं तर लग्नाच्या अगोदर एवढ्या सणावारांची जाण नव्हती, कारण खूप वर्ष हे कॉलेज झाल्यानंतर हॉस्टेल, त्याच्यानंतर नोकरी याच्यासाठी घरापेक्षा जास्त बाहेरगावीच कळत्या वयामध्ये राहिल्यामुळे खूप साऱ्या सणावारांची सवयही नव्हती. पण लग्न झाल्यानंतर खूप सारे सणवार कळाले आणि मला प्रत्येक सणावारांचं असं असायचं की त्याच्यामागचे कारण माहिती असायला पाहिजेत. आपण ते का करतोय हे माहिती असायला पाहिजे. तसं मला पाहिलं तर प्रत्येक सणाच्या मागचं कारण हे समजलं आहे किंवा पटलं आहे असं नाही आहे. पण मी त्याला थोडंसं पॉझिटिव्ह प्रकारे घेते की हे सगळे सणवार हे खास करून मला कधी-कधी वाटतं की स्त्रियांसाठीच केले गेलेले आहेत. त्यांना एन्जॉय करायला एक चान्स भेटतो. ती वटसावित्रीसाठी वटसावित्री असो, त्याच्यासाठी आपण बाहेर जाणं असो किंवा हळदी-कुंकू असो किंवा भोंडला असो, आपले नागपंचमीच्या वेळेसचे खूप सारे खेळ असो. हे सगळे मला असं वाटतं की हे आपल्या आनंदासाठी किंवा स्त्रियांच्या आनंदासाठीच तयार केलेले सण आहेत. अशा प्रकारे मग मला तयार व्हायलाही आवडतं. त्यामुळं या चॅनलवरती तुम्हाला बऱ्यापैकी हे रोजचे कामं मी कशी मॅनेज करते किंवा सणवार आपण सेलिब्रेट करते किंवा आम्ही कसं ते करतो. तसंच कधी-कधी मी कशी गुणगुणते किंवा मला गुणगुणायला आवडतं. वेगवेगळ्या नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. नवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि हे सगळं जेव्हा मी करेन तेव्हा मला वाटतं की अरे हे आपण कोणासोबत तरी शेअर करायला पाहिजे. तसंच यूट्यूबवरती खूप सारा कंटेंट आहे. कंटेंटची काही कमी नाही आहे. पण आपण फक्त तो कंटेंट कन्झ्युम करण्यापेक्षा जर काही चांगलं क्रिएट करू शकू
किंवा सगळीकडे एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी शेअर करू शकू, तर ही खूप चांगली गोष्ट असणार आहे. आणि माझे व्हिडिओज हे जर तुम्हाला आवडले किंवा त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकल्यासारखं वाटलं, नवीन शिकल्यासारखं वाटलं किंवा कधीतरी गुणगुणावंसं वाटलं किंवा कुठल्या तरी जुन्या आठवणी आठवल्या, तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर असाच कंटेंट तुम्हाला पाहायचा असेल किंवा जर माझा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कळेल की माझे नवीन व्हिडिओज कधी येतात. हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असाल तर तुमचे खूप खूप आभार आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.